मुलुंडमधल्या या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत आहे। मराठी भाषिकांवर अशा प्रकारचा अन्याय सुरू असल्याची मोठ्या प्रमाणात टीका होते आहे। कसं पाहता याकडे? घडलेली घटना ही चुकीची होती, निश्चितपणे त्याचा निषेध केला पाहिजे आणि तो निषेध नोंदवायला आणि माझ्या बहिणीला भेटण्यासाठी मी आणि चित्राताई इथे आलो होतो। तृप्तीचे आणि आमचे संबंध फार जुने राहिलेले आहेत, कायम सातत्याने आम्ही एकत्र काम देखील केलेलं आहे आणि ही घटना कळल्यानंतर आज इथे येणं एक भारतीय जनता पार्टीचा आमदार किंवा नेता म्हणून नाही, तर एक मुंबईकर बहिणीचा भाऊ म्हणून आज तिला भेटायला आलो, तिची सर्व गोष्ट ऐकून घेतली आणि खऱ्या अर्थाने आम्ही तिला धीर दिला आणि तिने जे केलं ते खऱ्या अर्थाने या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी एक सगळ्यांना शिकवण आहे आणि तिची देखील ताईंनी तिला स्तुती केली आणि तिला सांगितलं की अशा पद्धतीच्या तिने केलेल्या ट्विटमुळे किंवा फेसबुक लाईव्हमुळे लोकांना एक आवाज आला, लोकांना बोलायची ताकद आली आणि खऱ्या अर्थाने माझ्या बहिणीला आम्ही धीर देण्यासाठी आज इथे आलेलो आहे आणि सर्व मुंबईकर, सर्व महाराष्ट्रातील जनता, सर्व भाऊ तिच्या मागे ताकदीने उभे आहेत, हे आज मी तिच्या समोर तुम्हाला सांगतो। वारंवार सोसायट्यांमध्ये अशा घटना समोर येत आहेत, या संदर्भात नियमावली काय सांगते आणि अशी काही मागणी होणार आहे का? या बाबतीतलं विधान परिषदेमध्ये देखील पूर्वी देखील या विषयावर चर्चा झाली होती। त्या पद्धतीचे निर्देश हे सर्व रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीजना दिले गेलेले आहेत। मला वाटतं मिहीर कोटेचा साहेब आमचे आमदार आहेत आणि खासदार मनोज कोटक देखील ताईला इथे येऊन भेटून गेले। मिहीरने एक परवाच्या दिवशी पत्र देखील रजिस्ट्रार कोऑपरेटिव्ह सोसायटीला दिलेलं आहे आणि आज उद्याच्या सुट्टीमुळे 2 तारखेनंतर 3 तारखेला सर्व मुंबईतल्या सोसायटींना तसं पत्र दिलं जाईल असं मिहीर कोटेचाजींशी माझं बोलणं झाल्यानंतर त्यांनी मला सांगितलंय। परंतु हा विषय माननीय देवेंद्रजींच्या देखील कानावर आहे। आम्ही देवेंद्रजींची परवानगी घेऊन त्यांच्याशी बोलून ताईला भेटायला इथे आलो आणि मला वाटतं की सरकार म्हणून निश्चितपणे सरकार या विषयाला गांभीर्याने घेईल, तशा प्रकारचे निर्देश दिले जातील आणि प्रत्येक नागरिकाला जो त्याचा हक्क आहे तो हक्क हा दिलाच पाहिजे, या भूमिकेत आम्ही राहू। आज तृप्ती देवरुखकर यांची भेट घेतलेली आहे। या घटना वारंवार अशा प्रकारच्या समोर येत आहेत, महिला आयोगाकडे देखील याची तक्रार आता गेलेली आहे, कसं पाहताय? नाही, मला एवढं म्हणायचंय की जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे आणि त्या घटनेचा निषेधच आहे आणि त्यासाठीच आज मी आणि प्रसाद दादा आम्ही तृप्तीला भेटायला आलोय। जसं दादाने सांगितलं की तृप्तीचे आणि आम्ही एकत्र कामही केलंय आणि बऱ्याच वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो। खरं तिच्या धाडसाचं पण कौतुक आहे की तिने या विषयाला त्या ठिकाणी वाचा फोडली। मला वाटतं देशामध्ये भारतीयता आणि त्याबरोबरीने महाराष्ट्रामध्ये मराठी पण हे जपलं गेलंच पाहिजे आणि त्यामुळे झालेली गोष्ट ही चुकीचीच आहे। मला वाटतं गुन्हा दाखल झालेला आहे। इथे आमचे आमदार मिहीर कोटेचा येऊन गेलेत, खासदार आमचे जे आहेत मनोजभाई कोटक ते सुद्धा त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। सगळ्यांनी या घटनेचा कॉग्निझन्स घेतलाय। पण मला असं वाटतं विचार पण करण्याची अशी गोष्ट आहे की गेली 25 वर्ष मराठी माणूस आणि मराठी माणसाच्या जीवावरती राज्य करणारे जे बेगडी जे सगळे होते त्यांचं आता कुठेतरी बेगडं पण समोर येतंय का असं पण म्हणायची एक वेळ आली आहे। कारण तुम्ही बघा की गिरगाव, दादर, परळ, लालबाग इथपासनं मराठी माणूस का आक्रसत गेला हे सुद्धा विचार करण्याची गरज आहे। म्हणजे मराठी आमचा धंदा निवडून द्या यंदा अशाच पद्धतीची निर्लज्ज भूमिका या मराठी म्हणणाऱ्यांनी त्या ठिकाणी घेतली आहे। पण तुम्हाला मी जबाबदारीने सांगते की मराठी पण त्या ठिकाणी आम्ही वाढवू आणि मराठी संस्कृती आहे ती सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्याची आणि आमची ही स्पष्ट भूमिका आहे। त्यामुळे या संदर्भामधला दादा आमदार आहे, दादाने सांगितलं की कशा पद्धतीने जे डीडीआर आहेत त्यांच्याकडे कुठलं नोटिफिकेशन वगैरे, मला वाटतं मिहीरभाई सुद्धा या संदर्भामध्ये बोललेले आहेत। परंतु हे सगळे प्रश्न त्या अनुषंगाने येतात। तृप्तीच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल की तिने बऱ्याच नेत्यांनी पण तुम्ही बघितलं की सांगितलं की आम्हालाही असे अनुभव आलेले आहेत। त्याच्यामुळे हिने हा एक जो तिच्यासोबत जे झालंय ते तिने मांडलं आणि आज आपण बघतोय अक्रॉस पार्टी लाईन किती जाती धर्माचे सगळेच लोक त्या ठिकाणी येऊन तिला सपोर्ट करतायत। त्यामुळे मला असं वाटतं की जशी भारतात भारतीयता त्या पद्धतीने महाराष्ट्रात मराठी पण टिकलं पाहिजे आणि महाराष्ट्रावर पहिला हक्क म्हणजे मुंबईवर पहिला हक्क हा मराठी माणसाचाच आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आणि ही आमची स्पष्ट भूमिका आहे। पंकजा मुंडेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांना देखील अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे, हे ठिकठिकाणी दिसून येते अशा प्रकारचं, तर नेमकी आता काय मागणी असणार आहे? महिला आयोगाने देखील या संदर्भात आता पुढे येऊन त्यांनी काय केलंय हे मला माहित नाही, परंतु राज्य सरकार म्हणून आम्ही काय करणार आहोत
याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका आमदार आमचे बंधू प्रसाददादा यांनी दिलेली आहे आणि मला वाटतं सरकारची जी भूमिका असेल ती येणाऱ्या दिवसामध्ये अतिशय स्पष्टपणे त्या ठिकाणी नमूद केली जाईल आणि या गोष्टीमध्ये किंवा जी ही काही घटना घडली त्यात समर्थन नाहीच. आता आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते मराठी गुजराती सगळ्यांसाठीच काम करतात, सगळ्यांचीच मतं त्यांना मिळतात. त्याच्यामुळे सर्व धर्म समभाव घेऊनच चालणारी भारतीय जनता पार्टी. आता आमचे गंगाधर इथले कॉर्पोरेटर आहेत, इथे मराठीही टक्का आहे, इथे गुजरातीही टक्का आहे, काम सगळ्यांसाठीच केलं जातं. त्यामुळे अशी एखादी दुर्दैवी घटना घडली तर कुठल्या समाजावरती प्रश्नचिन्ह उभारायची आवश्यकता नाहीये, कारण अशा घटना ज्या घडल्या ते सगळेच त्या मानसिकतेचे असतील असं म्हणणंही पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे असे बरेच लोक आपल्याला पाहायला मिळतील की ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे, परंतु एक घटना ही घडली, ही घटना दुर्दैवी आहे आणि या घटनेचा निषेध आम्ही करतोय. हा ताई, विक्रोळीमध्ये आज काल एक महिला कॉन्स्टेबल आहेत तर त्या सुट्टीवर होत्या. ईदचा जुलूस जात असताना या महिलेचा भर रस्त्यामध्ये विनयभंग झाला. ती महिला पोलीस कर्मचारी होती, सुट्टीवर होती, तिच्या काकांना भेटायला आली होती. खूप दिवसभरामध्ये याच्यात पडसाद उमटत आहेत, जी आंदोलनं झालेली आहेत. 3 जणांना आता ताब्यात घेण्यात आलेले आहे, 2 मायनर आहेत आणि 1 मेजर आहे. नाही, या घटनेचाही आम्ही तीव्र निषेध करतो. असे विकृत हरामखोर आपल्याला इकडे तिकडे फिरताना दिसत आहेत. पण मी तुम्हाला सांगते की आत्ताच माझं डीसीपी कराड जे आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि काही तासापूर्वीच जे कोण आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे. आश्चर्य वाटेल, वय वर्ष 14, वय वर्ष 17, म्हणजे ही विकृती कशी फोफावते ती तुम्ही बघा. आणि ही विकृत काही कुठली जात धर्म नाही, विकृताला कुठला जात धर्म नसतो. त्याच्यामुळे हे जे विकृत आहे यांना सरळ करायचं काम पोलीस त्या ठिकाणी नक्की करतील. महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था, भयमुक्त आणि भीतीमुक्त महाराष्ट्र बनवण्याचं काम जोरात चालू आहे. सरकार अतिशय अलर्ट आहेत, पोलीस आपल्या संरक्षणासाठी त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे अशा घटना झाल्यानंतर काही क्षणामध्येच त्या ठिकाणी पकडले गेले आणि आज त्यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल. त्याच्यामुळे प्रशासन जे आहे ते अगदी अलर्ट मोडवरती आपल्याला काम करताना दिसतंय. आज तृप्ति जी से मुलाकात हुई है आपकी, क्या मांग रहेगी आगे, क्या बातचीत हुई है? तृप्ति की और आज मेरे साथ हमारे विधायक हमारे भाई प्रसाद जी लाड़ यहाँ पे आए हैं और जो घटना हुई है वो बहुत ही दुर्दैवी हुई है जिसका हम निषेध ही करते हैं. लेकिन ये भी सोचने की, देखिए ऐसा है, भारत में जो भारतीयता है वैसे ही महाराष्ट्र में जो मराठीपन जिसे हम कहते हैं वो टिकनी चाहिए, ये हमारी स्पष्ट भूमिका है. और महाराष्ट्र में, मुंबई में पहला हक अगर किसी का होगा तो वो मराठी मानुस का ही है. हमने देखा कि 106 हुतात्मों ने अपना खून दिया है मुंबई के लिए और ये मुंबईकर कभी नहीं भूलेगा. मुंबई ने कभी अपने आप को जात पात में नहीं विभागा है. यहाँ पे हर कोई रहता है, वो मुंबईकर के स्पिरिट से रहता है, मुंबईकर के स्पिरिट से ही वहाँ पे जीता है. लेकिन ये जो घटना तृप्ति के साथ हुई है इसका हम निषेध करते हैं. लेकिन इस घटना के बाद किसी एक समाज के ऊपर हम क्वेश्चन मार्क नहीं लगा सकते, क्योंकि बहुत सारे ऐसे भाई हैं जो भाईचारे के साथ रहते हैं. हमारे विधायक यहाँ गंगाधर जी है, हमारे कॉर्पोरेटर यहाँ है, हमारे विधायक यहाँ मीर भाई है, हमारे सांसद यहाँ पे मनोज भाई है. और मराठी गुजराती सभी को, सिंधी हो पंजाबी हो, सभी को साथ में ले जाने वाला काम हमारे लोक प्रतिनिधि भी वहाँ पे करते. एक घटना ऐसी हुई है जो बिल्कुल नहीं होनी चाहिए थी. पुलिस हरकत में आई है, मुझे लगता है कि गुनाह भी रजिस्टर्ड हुआ है तो उसके ऊपर कार्रवाई होगी. हमारे विधायक भाई प्रसाद जी ने अभी ये बताया कि सरकार के तौर पे वो कौन सा नोटिफिकेशन लाने वाले हैं, तो उसकी जानकारी वो आपको और विस्तृत में देंगे. लेकिन एक बात का बिल्कुल हमें यहाँ पे कहना है कि 25 साल से मराठी करके जो बोलने वाले लोग हैं, जिन्होंने स्वयं घोषित जो वहाँ पे हुए हैं मराठी मानुस के तारनहार, तो सोचने की बात है कि आज लालबाग परेल दादर से मराठी आदमी क्यों पीछे जा रहा है. मतलब मराठी में ऐसे कहते हैं कि मराठी हमारा धंधा और चुन के दो यंदा, मतलब निवडून द्या यंदा, ऐसा ये इनका जो है निर्लज्ज की तरह से इनका प्रचार और प्रसार चालू है. लेकिन मैं आपको जिम्मेदारी से कहती हूँ, मराठी जो टक्का है वो भी बढ़ेगा, मराठी संस्कृति है उसको भी हम बढ़ाएंगे और हमारा काम सभी को साथ में लेके चलना है. सर्वधर्म समभाव ये लेके चलने वाली भारतीय जनता पार्टी है और उसी उक्ति पे हमारे सारे लोक प्रतिनिधि वहाँ पे काम कर रहे हैं. हमारे विधायक प्रसाद जी आपको और बताएंगे कि वो सरकार में है तो सरकार में वो क्या करने वाले हैं आने वाले दिनों में, ताकि ऐसी और किसी बहनों को इस प्रकार की तकलीफ ना हो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.